नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका अनालिसिस व्हिडिओमध्ये. बघा, सिंपल US 100 प्लस गोल्ड दोन अनालिसिस तुम्हाला दाखवतो, कालचा आणि आजचा. ठीक आहे, गोल्ड मध्ये पहिल्यांदा बघूया आपण. हे बघा, आजचा ट्रेड आपण या इथं सेल डायरेक्शन एंट्री प्लॅन केली. कुठं? या इथं सेल डायरेक्शन एंट्री प्लॅन केली. कशी, काय रिझन आहे ह्याच्या मागे? इकडे बघा, हायर हाय बनलेला आहे मार्केटमध्ये. झूम आउट करून दाखवतो तुम्हाला. बघा, झूम आउट केलं. ठीक आहे, इथं वरती जी लिक्विडिटी आहे, ही वाली लिक्विडिटी टॉपची, ही लिक्विडिटी मार्केटनं इथं आपल्याला घेतलेली दिसते. ठीक आहे, लिक्विडिटी घेतल्यानंतर आपण कशा वाट बघतो? लोवर लोची वाट बघतो. इथं बघा, वर गेला हायला, खालीला मार्केट लोवर लो बनलेला आहे मार्केटमध्ये. लोवर लो बनल्यानंतर परत मार्केट वर गेलं. इथं सेलला एंट्री बनत होती, इथं सेलला एंट्री बनत होती. पण इथं कसं झालं, मी थोडंसं ट्रेड आता लेट करायला बघतो. सकाळी एवढं लवकर लोक अवेलेबल नसतात. त्याच्यानंतर मग इथं बघायला गेलं, परत एकदा रिट्रेसमेंटला गेलं. इथं हॅमर आहे. ही एवढी मोठी रेड कॅन्डल होती. ह्याच्या आतमध्ये बघा, 1 कॅन्डल, 2, 3, 4, 5 कॅन्डल. म्हणजे मार्केटला अपसाईडला जाता येत नाही. सिंपल गोष्ट होती. 2 ग्रीन कॅन्डल होत्या. हॅमरवरती का ट्रेड मारला नाही का? तर असं ज्यावेळेस इकडे मोठी रेड कॅन्डल असते, रिट्रेसमेंट यायला चान्स आहे, म्हणून हॅमरवर ट्रेड मारला नाही. 2 ग्रीन कॅन्डलच्या लो निघताना आपण इथं एंट्री मारलेली होती इथं, आणि इथून आपण हावाला मूव कॅप्चर केलेला आहे. परफेक्ट एंट्री आणि टार्गेट आपलं इथं झालेलं आहे. ठीक आहे, हा सिंपल आपला ट्रेड होता. त्याच्यानंतर बघा, आता कालचा ट्रेड दाखवतो तुम्हाला. हा वाला कालचा ट्रेड मार्केटमध्ये दिसत होतं एक स्ट्रक्चर की मार्केटमध्ये डबल बॉटम बनणार आहे. डब्ल्यू पॅटर्न. लिक्विडिटी सरळ दिसतंय. अपसाईडला लिक्विडिटी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, मार्केट चालू झालं होतं इथं 3:30 वाजता. बघा, ओपनिंग प्राइस ही ओपनिंगची लेवल मार्केटने इथं ब्रेकडाऊन केली. रिटेलर सेल साईड ऍक्टिव्ह झाले. इकडे पॅटर्न दिसतोय, रिट्रेसमेंट झालेलं आहे. सगळं काय झालं होतं, प्रॉपर टेस्ट पण झालेला होता. रिटेलर सेल साईड ऍक्टिव्ह होते. कशा वाट बघायची होती, काय नाही, नुसतं हायर हायचं एक प्रेडिक्शन आपण केलं इथं. हे बघा, असं वर गेलं, इथं गेलं, हा हाय तुटताना इथं आपण ह्याच्यावरती एंट्री घेतली होती. इथला पण हा पण रेजिस्टन्स तुटाची थोडीशी वाट बघितली. 1938.40 ला आपण इथं एंट्री प्लॅन केली होती. सरळ इथल्या ग्रीन कॅन्डलच्या लोचा एसएल ठेवला आणि मार्केटमध्ये अपसाईड मुवमेंट बघायला भेटलं. काय हे बघा, डिक्टो एक्झॅक्ट असं तुम्हाला हे समजणार नाही, कारण की हे जे आहे ते मार्केटमधलं आपलं ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही कशावरती फोकस करायचा आहे, तुम्ही ह्याला बेस म्हणून घ्या. हा पाया आहे तुमचा, त्याच्यावरती बिल्डिंग कशी बांधायची तुमची तुम्ही बघा. गोष्टी काय बघायचे? लिक्विडिटी. ठीक आहे, लिक्विडिटी कुठं आहे? लिक्विडिटी म्हणजे काय? सरळ असे स्विंग जे बनलेले आहेत बघा, लोवर लो जे स्विंग बनतात, जसं हावाला स्विंग, हे आहे लिक्विडिटी मार्केटमध्ये. आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये काही लोकांची लिक्विडिटी ते वेगळं म्हणतात. आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये ही लिक्विडिटी आपण म्हणतो सपोर्टचा एखादा ब्रेकडाऊन झाला, रिटेलर कशा प्रकारे सेल्स ऍक्टिव्ह झाले असतील, एखादा पॅटर्न बनला, एम पॅटर्न बनला, रिटेट झालं तर कशा प्रकारे सेल्स ऍक्टिव्ह असतील, ह्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी बघायच्या आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यावरती बेस करून तुम्ही ट्रेड बनवायचे आहेत. ओके, आय होप ही सिरीज तुम्हाला आवडत असेल. मी डेली गोल्डचे व्हिडिओ टाकण्याचा छोटासा प्रयत्न करतोय, आणि डेली तुम्ही प्रॉफिट पण करत असाल. आयते ट्रेड घेऊन पण शिकण्याचा प्रयत्न करा. लर्निंग ग्रुपवरती कोर्स फ्री आहे. हा बघा, कालचा ट्रेड US 100 मध्ये मी काय केलं होतं, हा जो लो होता इथला, हा लो होता. ठीक आहे, या बघा, इथून मार्केटनं अपसाईड मुवमेंट केलं, डायरेक्टली ओपन इथं झालं. एक नॉर्मल थिंकिंग काय लोकांची, की हे जर इथून एवढं वर गेलं तर अजून एकदा एवढं वरती जाईल, असं लोकांचं म्हणणं आहे. पण मग मार्केट इथं खाली गेलं की ह्याच्या खाली पॅनिक सेलिंग येते. एकच कॅन्डल आली पॅनिक सेलिंग, कारण रिटेलर लोकांचे एसएल मार्केटनं उडवले. आणि मग नंतर ज्यावेळेस हा ब्रेकडाऊन लोकांना दिसायला लागला, त्यावेळेस रिटेलर सेल साईड ऍक्टिव्ह झाले, मग मार्केटनं अपसाईडला मुवमेंट केलेलं दिसतंय. परत हा एम पॅटर्न बनला. एम वरती तर बाय साईड एंट्री बनली असती, पण मार्केटनं फुल टार्गेट मारलेलं नाही. मला वाटतं 1:1.5 पर्यंत गेलं होतं, खाली आलं. परत एकदा हा एम बनला इथं, ह्याच्यात पण मार्केटनं 1:2 ची मुवमेंट केली, त्यानंतर रिव्हर्स झालेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा US 100चा कालचा ट्रेड होता. परवा दिवशी मला वाटते काय ट्रेड बनवायला, हे बघा, आता ऑल टाइम हायला होता मार्केट. ठीक आहे, ह्या ब्रेकआउटवरती बाय का केला नाही माहिती आहे का? ह्या ब्रेकआउटवरती बाय का केला नाही? एवढे मोठे कॅन्डलनं ब्रेकआउट दिला इथं एवढ्या टॉपला जाऊन ब्रेकआउटवरती कोण ट्रेड घेईल? मग फोमोमध्ये रिटेलर बाय साईडला बसतात. मग फोमोमध्ये रिटेलर बाय साईडला बसलं, मार्केट खाली यायला चान्स आहे, म्हणून हा ट्रेड अवॉइड केला. नंतर लोवर लो बनले, पण खाली इथं हायचा सपोर्ट आहे, क्लोजिंगचा सपोर्ट आहे, सोडून दिला. त्यात न्यूज होती मार्केटमध्ये, हा ट्रेड पण आपण अवॉइड केलेला होता. ठीक आहे, सगळ्यात सिंपलवाला ट्रेड. एक मिनिट, हा वाला ट्रेड इथून आपण बाय डायरेक्शनला एंट्री प्लॅन केली होती. ठीक आहे, हे जे एवढं सगळं ग्रीन लावलेलं ना, एक दुसऱ्या स्ट्रॅटेजीवरती वर्किंग चालू आहे, त्याचं ते बॅक टेस्टिंगसाठी लावलेलं होतं. पण एक नॉर्मली जे आपण ट्रेडिंग करतो ती ट्रेडिंग बंद नाही करायची कधी. इथं बघा, लोवर लोचं स्ट्रक्चर दिसतं तुम्हाला, दिसलं लोवर लो स्ट्रक्चर. रिटेलर सेल साईड ऍक्टिव्ह होणार आहे. ग्रीन कॅन्डल हॅमरमध्ये ऑपरेटर बसला, विषय संपला. बाय साईडला एंट्री मुवमेंट बघा मार्केटमध्ये ऑपरेटरचं, हे प्युअर ऑपरेटरचं मुवमेंट आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. शॉर्ट स्वीट एकदम मस्तमध्ये, मी एकदम शॉर्टकटमध्ये म्हणू नका, पण एकदम सगळ्याच गोष्टी सांगतोय. व्हिडिओ छोटा होतोय, काय प्रॉब्लेम नाही आहे. असेच व्हिडिओ तुम्हाला पण आवडतात, मला पण माहिती आहे. कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला, अजून व्हिडिओ पाहिजेत का कमेंट करा. नेमकं पाहिजे काय, कशाची कमी पडते चॅनलवरती ते पण सांगा, म्हणजे त्या रिलेटेड आपला व्हिडिओ बनवता येतील. ओके, अकाउंट ओपनिंग लिंक वगैरे खाली दिले. गोल्डन ग्रुपला जॉईन होण्यासाठी बोर्डला त्या मेसेज करू शकताय तुम्ही. अकाउंट ओपन करून आयडी तिथं टाकायचा. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.